come towards section B in our model question paper, which is given in 21. Okay, question set. Construct the truth table, attempt any 8. This is for 16 marks. 16 मार्काला 8 आहेत, टोटल 12 दिलेले आहेत. पहिला, construct the truth table for the statement pattern P and negation of Q, double implication P implies Q. आता टेबल बनवायचं आहे म्हटल्यावर सिंपल स्टेटमेंट किती आहेत? सिंपल स्टेटमेंट्स 2 आहेत. कनेक्टिव्ज किती आहेत? टोटल डिफरंट कनेक्टिव्ह 1 2 3 4, म्हणजे टोटल किती कॉलम यायला पाहिजे? 6 कॉलम यायला पाहिजे. आणि रो किती यायला पाहिजे? 2 हे काय आहे? टोटल कॉलम आहे. आणि रो किती यायला पाहिजे? 2 नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट 4 येणार. ओके, एकदा हे फिक्स झालं की मग बघा टेबल. मग पहिल्यांदा सिंपल स्टेटमेंट घ्यायचे असतात पी क्यू, नंतर निगेशन आहे, नंतर पहिला ब्रॅकेट पी अँड निगेशन ऑफ क्यू, देन पी इम्प्लिकेशन क्यू 1 2 3 4 5. बघा लास्ट कॉलम 6 कॉलम. जर लिहायला जागा नसेल तर आपण काय करतो? पी अँड निगेशन ऑफ क्यूचं डबल इम्प्लिकेशन विथ पी इम्प्लाइज क्यू. हे झाले तुमचे नंबर ऑफ कॉलम्स. 6 आले का? बघा. देन 4 आहेत. मग 4च्या ट्रूथ व्हॅल्यू कसे लिहितो माहिती आहे ना? पहिल्याच्या टी ट्रू फॉल्स फॉल्स. सेकंड टी एफ निगेशन ऑफ क्यू, याचं निगेशन फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पी 1 नंबर. अँडला काय कंडिशन आहे? बोथ आर ट्रू देन ट्रू. पहिल्या केसला फॉल्स, सेकंडला ट्रू फॉल्स फॉल्स. पहिल्याला फॉल्स, सेकंडला ट्रू, इतर दोन्ही वेळेला फॉल्स. पुन्हा बघा, अँडला दोन्ही ट्रू लागतात, नाही आहे, इथं आहे म्हणून ट्रू. नो. देन पी इम्प्लाइज क्यू, इकडे ट्रू आणि इकडे फॉल्स असेल तर फॉल्स आहे का? नाही. टी एफ सेकंड केसला आहे फॉल्स. पुन्हा ट्रू. आता 4 डबल इम्प्लिकेशन 5. 4 डबल इम्प्लिकेशन म्हणजे सेम असेल तर ट्रू, नाहीतर फॉल्स. सेम आहेत का? आर दे सेम? यस. अँड दिस इज द ॲन्सर. आणि हे तुमचं आहे ॲन्सर. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला आहे i+2j+3k अँड परपेंडिक्युलर टू 2 वेक्टर्स. लाईनला पॅरललच वेक्टर लागतो, परपेंडिक्युलर लाईनला चालत नाही. मग पहिल्यांदा इथं लेट पहिला जो पॉईंट दिला आहे तो i+2j+3k काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ऑन लाइन. एंड b बार से i+j+k, c बार 2i-j+k. हे काय आहेत? वेक्टर्स परपेंडिक्युलर टू लाईन. आपल्याला लाईनला परपेंडिक्युलर नको म्हणून आपण काय घेणार? त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेणार. काय येणार? हा वेक्टर परपेंडिक्युलर, या दोघांना पुन्हा परपेंडिक्युलर म्हणजेच काय होईल? पॅरलल टू लाईन. आणि कसा कॅल्क्युलेट करतो आपण माहिती आहे ना? डॉट क्रॉस प्रॉडक्ट i-j-k, b बारचे i-j-k कोइफिशियंट, सी बारचे i-j-k कोइफिशियंट आणि करा कॅल्क्युलेट. तुम्हाला काय मिळतं बघा. विच इज इक्वल टू, देअरफॉर
बी बार क्रॉस सी बार का लाईन या दोघांना हा पण या दोघांना परपेंडिक्युलर असतो, म्हणजेच लाईनला काय येईल, परपेंडिक्युलरचा परपेंडिक्युलर म्हणजे पॅरलल. संपला क्वेश्चन. ओके, मग 1 मायनस मायनस प्लस 1 ट्वाइस आय. 1 मायनस 2 1 मायनस 2 मायनस 1 जेला निगेटिव्ह साईन असतं प्लस जे केला -1 -2 -3k and therefore vector equation of line is, आठवतो फॉर्म्युला, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इज काय फॉर्म्युला, r बार इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा टाइम्स पॅरलल व्हेक्टर b बार क्रॉस c बार. टाका किमती, विच इज इक्वल टू a बार काय आहे, i प्लस 2j प्लस 3k हा a बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार क्रॉस c बार 2i प्लस j मायनस 3k 2i प्लस j मायनस 3k इकडे आलेला b बार क्रॉस c बार. ओके, आणि बघा, चेक युअर सेल्फ ऑल्सो. फिफ्थ क्वेश्चन, इफ 2 tan inverse cos x equal to tan inverse 2 cosec x then find the value of x. कशावरचा प्रॉब्लेम आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टीवरचा आहे. मग 2 tan इनवर्सचा फॉर्म्युला माहिती असेल तर घ्या, नसेल तर बघा, 2 कॅन बी रिटन ॲज 1 प्लस 1 tan इनवर्स cos x प्लस tan इनवर्स cos x इक्वल टू tan इनवर्स 2 cosec x. दिलेला पार्ट आहे, आय टेक ॲज इट इज. आणि इकडे फॉर्म्युला आहे कोणता, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. हा फॉर्म्युला आहे, इक्वल टू tan इनवर्स आणि 2 cosec x कॅन बी रिटन ॲज ऑल्सो 2 अपॉन sin x. If we simplify it, you got tan inverse of 2 cos x upon 1 minus cos square x equal to tan inverse of 2 upon sin x. Taking tan of both sides, दोन्ही बाजूचा जर tan घेतला तर इकडे काय शिल्लक राहील, therefore 2 cos x 1 मायनस साइन cos स्क्वेअर म्हणजेच काय, साइन स्क्वेअर x इक्वल टू 2 अपॉन साइन x. एम आय करेक्ट, एम आय करेक्ट. दोन्हीकडचा 2 गेला, एक साइन कॅन्सल झाला, काय राहिला, cos अपॉन साइन cot x, cos अपॉन साइन cot x इक्वल टू 1 अँड देअरफॉर कोणता अँगल आहे त्याला किंमत 1 आहे, पाय बाय 4. एक्सची किंमत काय आहे, पाय अपॉन 4. चेक युअर सेल्फ. बघा बरं येते का व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन लाईनवरचा आहे. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय जनरल इक्वेशन सेकंड डिग्री एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0, हे होमोजिनियस इक्वेशन आहे, इज 3 टाइम्स द अदर, प्रूव्ह दॅट. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे सम आणि प्रॉडक्टचा फॉर्म्युला. लेट m1 अँड m2 बी स्लोप्स ऑफ गिवन लाइन्स. ओके, अँड देअरफॉर फॉर्म्युला काय आहे, m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b आणि प्रॉडक्ट m1 m2 इक्वल टू a अपॉन b. दिस इज नोन टू यू, बट व्हॉट इज कंडिशन, बट m1 इक्वल टू 3 टाइम्स
m2 अँड देअरफॉर याच्यात टाकून द्या. वाटल्यास याला आपण 1 नंबर देऊ, याला 2 नंबर देऊ. फ्रॉम 1 मग m1 म्हणजे 3m2 प्लस m2, 3m2 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b, म्हणजेच 4m2 इक्वल टू -2h अपॉन b, म्हणजेच m2ची किंमत काय येईल? -2h अपॉन 4b म्हणजेच 2b, हा झाला m2. अँड देअरफॉर m1 याच्या 3 पट आहे, म्हणजेच -3h अपॉन 2b, हा झाला तुमचा m1. तुम्हाला m1 मिळालं, तुम्हाला m2 मिळालं. अँड देअरफॉर फ्रॉम 2 2 नंबरमध्ये ह्या किमती टाकून द्या. m1 किती आला? -3h अपॉन 2b. m2 किती आला? -h अपॉन 2b इक्वल टू a अपॉन b. टोटल सिम्प्लिफिकेशन बघा, मायनस मायनस प्लस होईल. 3h² अपॉन 2 × 2 4b² इक्वल टू a अपॉन b. ही टर्म काय करा, तिकडे जाऊ द्या, म्हणजेच 3h² इक्वल टू 4ab² अपॉन b. एक बी कट होईल आणि तुमचं ॲन्सर तुम्हाला मिळेल 3h² इक्वल टू 4ab. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 7. इफ a बार इक्वल टू 2i प्लस j माइनस 3k and b bar equal to I minus 2j plus k, find a vector of magnitude 5 unit perpendicular to both. perpendicular to both, मग दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा वेक्टर कोण असतो? बी बार क्रॉस सी बार असतो. वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ बी बार, ए बार अँड बी बार, म्हणजेच कोण असतो? ए बार क्रॉस बी बार. ओके, आणि तो कसा काढतो आपण? हा असा काढतो. डिटर्मिनंट ऑफ आय जे के. ए बारचे कोएफिशिएंट 2 1 -3, बी बारचे कोएफिशिएंट 1 -2 1, and if we solve it 1 यांचा प्रॉडक्ट मायनस यांचा प्रॉडक्ट 6, 1 - 6 -5i, देन 2 मायनस मायनस प्लस 3 5, जेला निगेटिव्ह साईन असतं. हे कॅल्क्युलेशन करून बघा. -5j -4 -1 -5k. अँड देअरफॉर याची मॅग्निट्यूड काढून घ्या का, युनिट वेक्टर शोधायचं आहे आपल्याला म्हणून. मग काय, कोएफिशिएंट ऑफ i² प्लस कोएफिशिएंट ऑफ j² प्लस 20, काय केला 75 आला, 25 × 75 5√3. अँड देअरफॉर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार कसा काढतो माहिती आहे ना? ए बार क्रॉस बी बार अपॉन इट्स मॅग्निट्यूड, अँड विच इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार -5 कॉमन आहे, आय प्लस जे प्लस के अपॉन मॅग्निट्यूड आहे 5√3. एम आय करेक्ट? हा युनिट वेक्टर आहे. आणि देअरफॉर वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 याला कशाने गुणायचं? 5ने गुणायचं फक्त. अँड देअरफॉर याला कशाने मल्टिपल करा? फक्त 5ने मल्टिपल करा. अँड देअरफॉर वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5, देअरफॉर वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 perpendicular to a bar and b bar equal to 5 × n cap, म्हणजे 5 × a bar cross b bar upon mod of a bar cross b bar, and which is equal to, याला फक्त 5ने गुणा, म्हणजे -5 ×
आय प्लस जे प्लस के अपॉन √3 आहे. तसाच जेवढं युनिट वेक्टर काढायचा आणि ज्या मॅग्निट्यूडचा पाहिजे त्याने फक्त मल्टिपल करायचं, संपलं तुमचा ॲन्सर. असा हा तुमचा 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. ओके, आलं लक्षात? ओके, आता जर याला व्हेक्टर शब्द असता व्हेक्टर्स तर याला प्लस मायनस घेतो. हा युनिट वेक्टर कसा असतो? प्लस मायनस असतो. हा प्लस मायनस असेल तर हाही प्लस मायनस, मग हा पण काय होईल? प्लस मायनस, म्हणजेच काय होईल? प्लस मायनस असं पण होईल. व्हेक्टर्स असेल तर, व्हेक्टर असेल तर कुठला तरी एक घेतला तरी चालतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू A786 अँड पॅरलल टू द व्हेक्टर. प्लेन कसे आहे? पॅरलल आहे. मग हियर n बार काय आहे माहिती आहे? 6i प्लस 8j प्लस 7k. हा काय असतो? व्हेक्टर. प्लेनमध्ये काय लागतो? तो परपेंडिक्युलर लागतो, नॉर्मल लागतो. व्हेक्टर perpendicular to given plane and therefore it is also perpendicular to required plane. Am I correct? कारण दोन्ही प्लेन कसे आहेत? पॅरलल आहेत. आणि दोन प्लेन पॅरलल आहे म्हटल्यावर याला जो परपेंडिक्युलर आहे तो याला पण कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. दोन्ही प्लेनला परपेंडिक्युलर आहे तो n कॅप आहे, म्हणजे n कॅप मिळाला. आल्सो ए बार पोझिशन वेक्टर 7i प्लस 8j प्लस 6k हा काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ऑन प्लेन अँड देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज r bar डॉट n bar इक्वल टू a bar डॉट n bar. म्हणजेच r bar डॉट n bar 7i प्लस 8j प्लस 6k a बार म्हणजे दिलेल्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर डॉट पुन्हा n बार इज ऑल्सो 6i प्लस 8j प्लस 7k. परंतु आपल्याला कार्टेशियन इक्वेशन विचारलेलं आहे. मग फॉर कार्टेशियन फक्त काय करायचं? पुट r बार इक्वल टू xi एनी पॉईंट yj प्लस zk टाका. बघा तुम्हाला आन्सर मिळेल. काय मिळेल? r बार ऐवजी काय टाकायचं आहे? xi प्लस yj प्लस zk डॉट 7i प्लस 8j प्लस 6k इक्वल टू राईट साईडला i चा प्रॉडक्ट, j चा प्रॉडक्ट, k चा प्रॉडक्ट. ओके, i 6i काय आहे तो पॉईंट? 6i प्लस 8j प्लस 7k आणि व्हेक्टर काय आहे बघा? व्हेक्टर काय होतं? 6i प्लस 8j प्लस 7k. माझ्याकडनं चुकला. हा वेक्टर आहे 6i प्लस 8j प्लस 7k. हाही 6i प्लस 8j प्लस 7k आणि पॉईंट पण काय आहे? पॉईंट पण काय होता? 786 म्हणजे 7i प्लस 8j प्लस 6k. लेट अस चेक व्हॉट हॅपन्स. मग काय होईल? i 42 j 64 k 42. इकडे i चा गुणाकार काय येईल?
7x प्लस 8y प्लस 6z इक्वल टू 2 आणि 2 4 आणि 4 8 बरोबर आहे. 6 आणि 4 10 आणि 4 14 148 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. आणखी एक मार्ग होता, पॉईंट दिलेला होता, मग n बार काढायचा आणि डायरेक्ट a इंटू एक्स मायनस x1 प्लस b इंटू वाय मायनस y1 प्लस c इंटू झेड मायनस z1 असंही आलं असतं, असं पण चालेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 9. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल at time t is given by s equal to twice t cube minus 5t square plus 4t minus 3. Find the time when acceleration दिलेला आहे. ओके. ॲक्सलरेशन म्हणजेच डबल डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. तुम्हाला काय विचारला? द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय फाइंड टाईम. टाईम विचारलेला, फक्त टीची किंमत विचारली. नाव यस इक्वल टू काय आहे? ही तुमची डिस्प्लेसमेंट आहे. ट्वाईस टी क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. मग रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम, यालाच म्हणतो आपण व्हेलॉसिटी. काय? पॉवर पुढे 1 ने कमी, मायनस 10t प्लस 4. अगेन डिफरन्शिएट, हा काय केला? पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजेच तुम्हाला मिळेल डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ॲक्सलरेशन, आणि विच इज इक्वल टू किती आहे? 12t मायनस 10. परंतु ॲक्सलरेशन तुम्हाला दिलेलं आहे, किती आहे? 14 आहे. 14 फीट पर सेकंड स्क्वेअर इक्वल टू 12t मायनस 10. बरोबर आहे. 10 इकडे घ्या, 24 इक्वल टू 12t आणि म्हणून t इक्वल टू किती आलं? 2 काय येईल? सेकंड. कारण फीट पर सेकंड स्क्वेअर, म्हणून टीची किंमत काय आलं? 2 सेकंड. बरोबर आहे. चेक युअर सेल्फ. यू गॉट युअर ॲन्सर. क्वेश्चन नंबर 10 हा 3 प्रकारे सोडवता येतो. पहिला कन्सेप्ट आहे 1 ऐवजी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर टाका, सिम्प्लिफाय करा, सेपरेट डिवाइड करा, इंटिग्रेशन घ्या, ॲन्सर येईल. दुसरा ऑप्शन आहे 2 ने मल्टिपल आणि डिवाइड करा, 2 न्यूमरेटरला येईल आणि 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x, वरती गेला कोसेक एक्स, त्याचंही सिम्प्लिफिकेशन होईल. आणि तिसरा प्रकार बघा तुमच्या समोर आहे. 3 प्रकारे हा प्रॉब्लेम सोडवता येतो. ओके. साइन एक्स कॉस एक्स, याला मल्टिपल अँड डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. 3 प्रकार आहे, त्यापैकी एक प्रकार कॉस स्क्वेअरने मल्टिपल आणि डिवाइड केला. काय केलं? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय आहे? सेक स्क्वेअर एक्स. एक कॉस गेला, साइन अपॉन कॉस टॅन एक्स. आठवतं? डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, म्हणजेच ॲन्सर काय येईल? लॉग ऑफ टॅन एक्स प्लस सी. एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्रॉपर्टी. आणि असा हा तुमचा ॲन्सर. पण जर दुसऱ्या मेथडने सोडवला तर, जर समजा काहींनी असं सोडवला 2 अपॉन 2 टाईम साइन एक्स कॉस एक्स डी एक्स, न्यूमरेटरचा 2 बाहेर घ्या, हा काय येईल? साइन 2x येईल. साइन 2x वरती घेतलं तर काय येईल? कोसेक 2x येईल. आणि कोसेकचं इंटिग्रेशन काय आहे माहिती आहे ना? 2 टाइम लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स अपॉन 2, आणि याचं सिम्प्लिफिकेशन करा, पुन्हा तेच येईल. हा पण ॲन्सर चालेल. 1 ऐवजी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ठेवला आणि सेपरेट डिवाइड केला, पुन्हा इंटिग्रेशन घेतला तरी पण चालेल. ओके. वेगवेगळे मार्ग आहेत, ॲन्सर तेच येणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x प्लस 7x रेज टू मायनस n. खरं तर आता मागचा प्रॉब्लेम आणि हा दोन्ही प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनचेच झाले. एकच टाईपचे दोन्ही नको असतात. ठीक आहे. विचारले, आपल्याला ॲन्सर द्यायचं आहे. 1 अपॉन 3x प्लस 7 मायनस n आहे, तो प्लस n करून घेतला, म्हणजेच रेसिप्रोकल घेतला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला काय मिळेल बघा.
3 into x raised to n plus 1 plus 7 whole upon x raised to n. Denominator goes to numerator after taking cross multiplication. Am I correct? आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा पुट, कारण वरती पॉवर कमी आहे डिनॉमिनेटरपेक्षा, मग डेरिव्हेटिव्ह चेक करायचा. पॉवर कमी असेल तर डेरिव्हेटिव्ह, याच्याबद्दल टी पुट करा. डिफरन्शिएट बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्या. 3 इंटू ब्रॅकेट n प्लस 1 इंटू एक्स रेस टू n, पॉवर पुढे एकने कमी, 7चा 0 संपला. dx इक्वल टू dt, आणि म्हणून x रेस टू n dx इक्वल टू dt अपॉन 3 इंटू ब्रॅकेट n प्लस 1, आणि ही किंमत तुमच्या इंटिग्रेशनमध्ये टाका. x रेस टू n dx dt अपॉन 3 इंटू n प्लस 1 होल अपॉन t, याच्याबद्दल आपण टी पुट केलं. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर काय राहील? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी डी टी, म्हणजेच 1 अपॉन एक्स डी एक्स, आणि 1 अपॉन एक्स डी एक्स असल्यावर याचा ॲन्सर काय येतं? लॉग ऑफ टी प्लस सी. टी कशाबद्दल घेतला आहे द्या टाकून किंमत, तुम्हाला ॲन्सर मिळेल लॉग ऑफ 3 इंटू एक्स रेस टू n प्लस 1 प्लस 7 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, सिंपल पार्ट आहे. बघा क्वेश्चन नंबर 12मध्ये डायरेक्ट आपल्याला प्रॉपर्टीज विचारली, प्रूव्ह दॅट. मग प्रूव्ह दॅट करायचं आहे. मग टिपिकल बाजू जी आहे ती पहिल्यांदा घ्या. आर एच एस इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स, आर एच एस घेतली. कशामुळे प्रॉब्लेम वाटतो? अशी टर्म आपल्याकडे नाही. म्हणजेच काय, आपल्याला फक्त एक्सची सवय आहे, आपल्याला ए प्लस बी मायनस एक्स नको आहे. मग त्याच्याबद्दल आपण काय करतो? सबस्टिट्यूशन करतो. डिफरन्शिएट बोथ साइड्स, डिफरन्शिएट बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ए कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू संपला डी एक्स इक्वल टू डी टी, म्हणजेच मायनस डी एक्स बरोबर डी टी. आपल्याकडे डी एक्सला प्लस साईन आहे, म्हणून डी एक्स बरोबर मायनस डी टी. सबस्टिट्यूशनमध्ये आपण लिमिट पण चेंज करतो. मग व्हेन एक्स इक्वल टू लोअर लिमिट ए फ्रॉम 1 टी इक्वल टू काय होईल? ए प्लस बी मायनस ए, म्हणजेच ए कॅन्सल, बी शिल्लक राहिलं. व्हेन एक्स इक्वल टू बी फ्रॉम 1, नवीन लिमिट काय येईल? ए प्लस बी मायनस बी, म्हणजेच ए. टाका किमती, बघा तुमचं इंटिग्रेशन. अँड देअरफॉर आर एच एस इक्वल टू, ज्या वेळेला ए होतं त्यावेळेला बी आलं, ज्या वेळेला बी होतं त्यावेळेला ए आलं. एफ ऑफ हा झाला ए प्लस बी मायनस एक्स ऐवजी टी, आणि डी एक्स ऐवजी मायनस डी टी. हा निगेटिव्ह कुठे घेतो आपण? इंटिग्रेशनच्या बाहेर. बी टू ए एफ ऑफ टी डी टी. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा असेल तर प्रॉपर्टी काय सांगते? फक्त लिमिट इंटरचेंज करा. लोअरचं अप्पर करा, अप्परचं लोअर करा. इफ इंटरचेंज लिमिट डेफिनेट इंटिग्रल चेंजेस इट्स साईन, आणि टी ऐवजी व्हेरिएबल, डेफिनेट इंटिग्रल इज इंडिपेंडंट ऑन व्हेरिएबल. म्हणजेच काय होईल? टी ऐवजी फक्त एक्स टाकला, इंडिपेंडंट ऑन व्हेरिएबल. आणि हीच तुमची काय आहे माहिती आहे ना? राईट हँड साईड आहे. एकदम सोपा पार्ट, प्रॉपर्टीज आहे ही. ओके, नेक्स्ट 13 प्रॉब्लेम नंबर. व्हेरीफाय दॅट y इक्वल टू लॉग एक्स प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल. हे सोल्युशन आहे की नाही? मग याच्यापासून हे मिळतं की नाही? किंवा एल एच एस बरोबर ह्या किमती शोधू, एल एच एसमध्ये टाकू, आर एच एस मिळवलं तरी पण म्हणू. लेटेस्ट चेक. मग पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन घ्या.
y इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. घ्या डेरिव्हेटिव्ह. किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? दोनदा. मग पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एम आय करेक्ट? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy बाय dx. लॉग एक्सचा 1/x, कॉन्स्टंटचा 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा अँड देअरफॉर x dy बाय dx इक्वल टू 1. आणि मग पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन डिफरन्शिएट. कोणता रूल वापरणार? u इंटू व्ही रूल वापरणार. मग पहिला कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह प्लस dy बाय dx कॉन्स्टंट, एक्सचा 1. याला कोणता रूल वापरला? u इंटू व्ही आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0. आणि हेच तुमचं बघा एक्स डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx. याचंच रूपांतर काय होईल? देअरफॉर एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx इक्वल टू 0. आणि हेच काय आहे? इज गिवन डिफरन्शियल इक्वेशन. याचाच हे कशापासून मिळालं? याच्यापासून मिळालं. आणि म्हणून y इक्वल टू लॉग एक्स प्लस सी इज सोल्युशन ऑफ. हे काय आहे? सोल्युशन आहे. कुणाचं? एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx इक्वल टू 0 अँड हेन्स युअर आन्सर. असा हा तुमचा आन्सर. द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन इन शॉर्ट PMF ऑफ अ रँडम व्हेरिएबल x इज गिवन बिलो. फाइंड e ऑफ एक्स स्क्वेअर. ही सगळी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन काय आहे? सगळ्यांची बेरीज करून बघा 1 आन्सर येतं. आणि कुठलंही निगेटिव्ह नाही म्हणून हे प्रॉडक्ट मास फंक्शन आहे, दिलेलं आहे. मग ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना? ई ऑफ एक्स समेशन ऑफ एक्स आय पी आय आहे. आपल्याला एक्स स्क्वेअर विचारलेला आहे म्हणून पी ऑफ ई ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय. म्हणजेच काय? 1चा स्क्वेअर इंटू 1/4 प्लस 2चा स्क्वेअर इंटू 2/5 एक्सचा स्क्वेअर इंटू करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी 3चा स्क्वेअर इंटू करस्पॉन्डिंग probability and which is equal to 1चा स्क्वेअर 1 इंटू 1/5, 2चा स्क्वेअर 4 इंटू 2 8/5, 3चा स्क्वेअर 9 इंटू 2 18/5. 8 आणि 8 16 आणि 1 17. ओके, कॅरी 1 27/5 म्हणजेच किती? 5 5 25 2 राहतील 5 4s 5.4 is the value of e of x square. Okay. Here your section B completes.